श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आज मी अशा विषयावर बोलणार आहे की असे विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात, ते म्हणजे समोरच्या व्यक्तीने मिळवलेलं यश. आणि त्याचं यश पाहून आपल्या मनात खूप काही विचार येतात आणि हे सकारात्मक विचार नसून नकारात्मक असतात. आणि हीच सर्वात मोठी चूक आपल्याकडून घडते. आपण म्हणतो ह्याला कितीही सहजपणे यश मिळालं आहे, हा किती सुखात आहे. पण त्या यशामागे खूप काही दडलेलं असतं, ते म्हणजे त्या व्यक्तीचे कष्ट, त्यांनी दाखवलेले सकारात्मक प्रयत्न, त्या अडचणींना सामोरे जाऊन प्रगती करण्याकडे मारलेली भरारी. हे कोणाच्या लक्षात येत नाही, म्हणूनच आपण त्याच्या यशाला पाहून जळत असतो आणि असा चुकीचा विचार करूनच आपण आपली वाईट कर्म वाढवून घेतो. मला इतकंच म्हणायचं आहे की जर आपण त्या व्यक्तीच्या यशाला प्रतिसाद दिला, त्याचं कौतुक केलं तर काय हरकत आहे. ह्याने तर आपली वाईट कर्म पण वाढणार नाही आणि त्या व्यक्तीसोबत राहून त्यांनी हे यश कसं गाठलं ह्याचा अनुभव मिळवून आपण पण आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं घडवू शकतो. मी तर म्हणेन, कोणाच्या यशाचा नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार केला तर कदाचित त्याच्या प्रयत्नाच्या अनुभवामध्ये आपल्या आयुष्याच्या कोडी सुटू शकतील. कारण आपण सर्वजण एकाच माऊलीची लेकरं आहोत. भले अनुभव वेगवेगळे असतील, तरी प्रत्येकाच्या प्रयत्नाला फळ देणारी एकच ऊर्जा आहे, ती म्हणजे आपली स्वामी आई. म्हणूनच कसंही, कुठूनही, केव्हाही, कोणत्याही रस्त्याने गेलो तरी आपल्याला पोचायचं एकाच ठिकाणी. मग का, कशासाठी एकमेकांवर ईर्ष्या ठेवून आपल्या आईने निर्माण केलेल्या या मनुष्य अवताराला बोल लावावा? ह्याने आपल्यालाच त्रास होणार. म्हणूनच आपण नेहमी सकारात्मक राहून, प्रत्येकाच्या यशात सहभागी होऊन, एकमेकांशी प्रेमाने राहून आपलं आयुष्य देखील अनमोल करून घेऊ शकतो. जेणेकरून प्रत्येकाला स्वतःचा अभिमान वाटेल की आपण आपल्या स्वामी आईचा अंश आहोत, आईची लेकरं आहोत. चला तर मग एकाजुटीने आईच्या नामात स्वतःला लीन करून घेऊयात. श्री स्वामी समर्थ.